शिवाजी विद्यापीठ या ठिकाणी ज्ञानदानाचं काम केलं जातं। हे सार्वजनिक आहे, शासकीय आहे। या ठिकाणी कोणीही येऊन शिकावं असा नियम आहे। इतकंच नाही, ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक सुविधा असतात त्या ठिकाणी सार्वजनिक सुविधा खुल्या मनानं उपलब्ध करून द्यायच्या असतात। उदाहरणार्थ या शिवाजी विद्यापीठाच्या समोरून एखादा जात असेल आणि त्याला लघुशंका आल्या असेल किंवा त्याला टॉयलेटला जायचं असेल तरी सुद्धा इथल्या प्रशासनानं त्याची जी काही गरज आहे त्या गरजेसाठी सोय करणं गरजेचं आहे। मात्र वर्षभर ही न्यायासाठी लढत आहेत, विद्यापीठाकडे तक्रार केलेली आहे। इतकंच नाही तर विद्यापीठाच्या सांगण्यानुसार तक्रार निवारण समितीकडे सुद्धा तक्रार केलेली आहे। तक्रार निवारण समितीचा असा नियम आहे की 3 महिन्यात त्यांचे काय असेल ते शंकेचं निरसन करायचं। मात्र 1.5 वर्ष झालं त्यांच्या कुठल्याही तक्रारीचं निवारण केलेलं नाही। म्हणून वैतागून या 2 प्राध्यापकांनी शिवाजी विद्यापीठासमोर कालपासून उपोषण सुरू केलेलं आहे, आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। हे उपोषण सुरू करण्यापूर्वी सुद्धा शिवाजी विद्यापीठाला त्यांनी सूचना दिलेली आहे की आपण उपोषण या ठिकाणी करत आहोत। खरं तर जे काही नैसर्गिकरित्या किंवा नैसर्गिक जे काही त्यांना वॉशरूमची सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती ती मात्र या ठिकाणी दिलेली नाही। सकाळी यांची अतिशय वाईट अवस्था निर्माण झाली। खरं तर यांच्यावर पोलीस पहारा करून आहेत, उपोषण मोडतात की चोरून कुठेतरी जाऊन काही खातात पितात हे बघतात। ती मात्र त्या मताशी प्रामाणिक असून त्यांना तेच करायचं आहे। त्यांना सकाळी लघुशंकेला आणि टॉयलेटला जाण्यासाठी अडचण निर्माण झाली त्यावेळी त्यांनी पोलिसांना फोन केला आणि आम्ही स्टँडवर निघालोय नाईलाजाने, कारण आम्हाला इथं सोयच केली नाही। विद्यापीठ प्रशासनाचं जे मागील टॉयलेट आहे त्याला कुलूप लावण्यात आलं होतं। खरं तर ते खुलं करून देणं गरजेचं आहे। मात्र विद्यापीठ प्रशासनाला तेवढे सुद्धा माणुसकीचा नियम पाळत आला नाही याची मला सकाळपासून काय प्रकार झाला। सकाळी आम्ही उठल्यानंतर आम्हाला नेहमीप्रमाणे टॉयलेटला जायचं होतं, तर आम्ही बघितलं काल उघडं होतं टॉयलेट पण आज कुलूप होतं। त्यांना विचारलं की आम्हाला टॉयलेट आहे, तर ते म्हणाले आतून आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला आत बंदी आहे, तुम्हाला इथं कुठलं वापरता येणार नाही आणि सीसी कॅमेरे चालू आहे त्यामुळे तुम्हाला आत येणार नाही। मग आम्ही बराच वेळ वाट बघितली पण आम्हाला कंट्रोल होत नाही। मग आम्ही पोलिसांना फोन केला तर पोलीस म्हणाले मी विचारा बघतो। त्यांनी फोन करून बघितले, ते म्हणाले ते काय परमिशन देत नाही। मग त्यांना म्हणलं मला बाहेर कुठे जायचं म्हटलं तर तुम्ही म्हणलं खाऊन आला किंवा आम्ही बाहेर गेला तर काय खाल्ला असा आरोप करता तर तुम्ही सोबत आहे। तर ते म्हणाले नाही तुम्ही असं करा की सायबर कॉलेज किंवा तिथं जाऊन तिथे विनंती करा आणि तिथे टॉयलेट जावं। मग तिथं मी गेलो पण तिथंही मला तिथं सिक्युरिटी आठवलं आणि तेवढ्यात मी परत आलो, अजून मी टॉयलेटला गेलेलो नाहीये। तर अशा अवस्था येत आहे, न्याय तर अजून आम्हाला मिळाला नाही। 1 वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय कॉलेजकडे आणि विद्यापीठाकडे, न्याय मिळाला नाही। पण नैसर्गिक विधी करण्यासाठी पण आम्हाला अशा पद्धतीने त्याच्याने अडकून ठेवलं होतं, तर आम्हाला न्याय मिळत आहे। तर आम्हाला आता मरणाशिवाय प्रश्नच नाही, आता आम्हाला आमरण उपोषण सोडून आम्हाला इच्छामरण घ्यावं लागेल असं वाटतंय। खरं तर विद्यापीठाला साध्या सोप्या गोष्टी समजायला पाहिजेत। तुम्ही मागण्या मान्य कराव्या म्हणून 1.5 वर्ष हे बिचारे तुमच्या पाठीमागे फिरत आहेत, तुम्ही मागण्या मान्य करत नाहीत। तुम्हाला न्याय मिळेल या अपेक्षा करूया। धन्यवाद। धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद।